हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, एक नवीन अपडेट घेऊन आलो आहे. आश्रम शाळेमध्ये भरती असणार आहे. आश्रम शाळेमध्ये जो कोणी जॉब करणं इच्छुक आहे त्यांच्यासाठी भरती आहे. पहा, नाशिक संदर्भात आयुक्तालय जे आहे नाशिकमध्ये त्यांनी जाहिरात काढलेली आहे. 22-23 तारखेची जाहिरात आहे. 22/5/2025. आज 29 तारीख आहे. 5-7 दिवस जवळपास झालेले आहेत. व्हिडिओ पूर्ण पहा. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओ लाईक करा आणि नवीन असाल तर सबस्क्राईब पण करायला विसरू नका. व्हिडिओ जर स्किप केला तुम्ही तर तुम्हाला भरतीच्या संदर्भात पूर्ण माहिती नाही भेटणार. व्हिडिओ पूर्ण पाहायला विसरू नका. तर चला स्टार्ट करू. नाशिकमध्ये जे ट्रायबल डेव्हलपमेंट कमिशनरचा आयुक्त आहे ऑफिस आहे त्या संदर्भात हे पाहायच्यामध्ये हे ॲड्रेस आहे त्याचा. आदिवासी विकास भवन, फर्स्ट फ्लोअर, गडकरी चौक. ठीक आहे. तर त्यानंतर पहा पुढं काय सांगितलं आहे. द महाराष्ट्र ट्रायबल पब्लिक स्कूल सोसायटी नाशिक MTPSS मॅनेजर्स 37 एकलव्य मॉडेल रेसिडेन्शियल स्कूल्स इन महाराष्ट्र अंडर द ॲडमिनिस्ट्रेटिव्ह गाईडलाईन्स. म्हणजे 37 एकलव्य मॉडेल रेसिडेन्शियल स्कूल जे असतात महाराष्ट्रामध्ये आहेत त्यामध्ये ट्रायबल स्टुडंट जे शिकतात त्यांसाठी पहा MTPSS प्रपोजिंग टू एंगेजमध्ये कॉन्ट्रॅक्च्युअल 37 काउन्सलर. हे जे पोस्ट आहे काउन्सलरची पोस्ट आहे. काउन्सलर जे आहे आश्रमशाळेमध्ये जे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी काउन्सिलिंग करण्यासाठी हे 37 पोस्ट आहेत. 37 पोस्ट यांनी काढलेले आहेत. फॉर द स्टुडंट टू गेट काउन्सिलिंग ऑल 37 एमरेस स्कूल्स. म्हणजे प्रत्येकी स्कूलमध्ये एक काउन्सलरची पोस्ट भरली जाणार आहे. म्हणजे टोटल 37 स्कूल आहेत आणि 37 पण वॅकन्सी यांनी काढलेल्या आहेत. पहा, द पोस्ट इज प्युअरली टेम्पररी बेसिस असणार आहे. कॉन्ट्रॅक्ट बेसवर असणार आहे. 1 इयर. नंतर कन्सोलिडेटेड पेमेंट 35,000 35,000 याचं मानधन असणार आहे. त्यानंतर एलिजिबल कॅन्डिडेटनी काय करायचं आहे, जी कोणी भरण्याचे इच्छुक आहे फॉर्म यासाठी पण त्यांच्यासाठी महत्त्वाचं आहे. पहा, हा ॲड्रेस असणार आहे tribal-maharashtra.government.in या ॲड्रेसवर तुम्हाला जायचं आहे. आणि कधी भरायचं आहे या वेबसाईटवर तुम्हाला 10 जूनच्या अगोदर तुम्हाला हा फॉर्म पूर्ण भरायचा आहे. तर 10 जून याची शेवटची तारीख असणार आहे. तर पहा, ह्याच्यामध्ये 37 वॅकन्सी आहे. तर tribal.government.in या वेबसाईटवर फॉर्म भरायचा आहे. 10 तारीख याची शेवटची असणार आहे. त्यानंतर 37 शाळेमध्ये 37 वॅकन्सी असणार आहे. तर याचं एज्युकेशन क्रायटेरिया काय ते पण पाहून घेऊ पुढं. पहा, ॲडव्हर्टाईजमेंटमधले हे ते सांगितले 37 जे आहेत वॅकन्सी 1 वर्षासाठी असणार आहेत. पुढं पण घेऊ शकतात. मोस्टली 1 वर्ष अगोदर यांना दिलेलं आहे. काम जर चांगलं असेल तुमचं शिक्षण वगैरे शिकवण्याची काउन्सिलिंग करण्याची पद्धत वगैरे तर तुम्हाला पण परत त्याच्यामध्ये पुढं देऊ शकतात. ते काही सांगता येणार नाही पण यावर तुम्ही कॉन्ट्रॅक्ट आहे एवढं तर समजून घ्या. पहा, नेम ऑफ द पोस्ट कोणताही काउन्सलर असणार आहे. कोणत्या स्टुडंटसाठी जे 6वी ते 12वीपर्यंतचे विद्यार्थी असतात 6वीपासूनचे जे 12वीचे विद्यार्थी आहेत आश्रमशाळेमध्ये त्यांच्यासाठी तुम्हाला काउन्सिलिंग करायचं आहे. त्यानंतर स्टेटस ऑफ एम्प्लॉयमेंट कॉन्ट्रॅक्ट असणार आहे. पूर्णपणे पोस्टिंग जे असणार आहे 37 जे शाळा आहेत त्या शाळेमध्ये महाराष्ट्राच्या प्रत्येक शाळेमध्ये एक काउन्सिलर म्हणून पोस्टिंग केली जाईल. त्यानंतर एज्युकेशनल हे महत्त्वाचं जे काय केलं पाहिजे तर पहा, काय एज्युकेशन असलं पाहिजे. मास्टर डिग्री इन सायकोलॉजी. ज्यांचं सायकोलॉजीमध्ये डिग्री झालेलं आहे त्यांच्यासाठी खूप चांगली गोष्ट आहे. त्यानंतर क्लिनिकल सायकोलॉजी असेल किंवा MSc मास्टर इन सोशल वर्क जे MSW म्हणजे मास्टर इन सोशल वर्क याच्यामध्ये पण असेल डिग्री तर चांगली गोष्ट आहे. तो भरू शकतो फ्रॉम द रिकग्नाइज्ड युनिव्हर्सिटी. एवढ्या जणांचं जे काही हे एज्युकेशन झालेलं आहे ते लोक याच्यामध्ये फॉर्म भरू शकतात. ठीक आहे. त्यानंतर पुढं काय डिझायरेबल काय असलं पाहिजे म्हणजे भाषा कोणती आहे त्याच्यासाठी इंग्लिश आणि मराठी येणं अनिवार्य आहे. एक्सपिरियन्स 2 वर्षाचा अनुभव असला तर चालतो. सॅलरी 35,000 असणार आहे. त्यानंतर हे वेबसाईट त्याचं आहे. फॉर्म भरायचं आहे तुम्हाला 10 तारखेच्या आतमध्ये भरायचं आहे. ॲप्लिकेशन जी प्रोसेस आहे पूर्णपणे ऑनलाईन असणार आहे. हे ऑनलाईन ॲप्लिकेशन तुम्हाला या ईमेल ID वर तुम्हाला ॲप्लिकेशन टाकायचं आहे. त्यानंतर तुमची शॉर्टलिस्ट केली जाईल. लास्ट डेट ऑफ ॲप्लिकेशन ही 10 तारखेची असणार आहे. पहा, हे 10 तारीख त्याच्यामध्ये ऑलरेडी मेन्शन केलेलं आहे. त्यानंतर पुढं काही महत्त्वाचे पॉईंट आहे. पहा, डिक्लेरेशन काय दिलं आहे. आय अप्लाय फॉर द पोस्ट ऑफ वर्क टू अप्लाय ऑन कॉन्ट्रॅक्च्युअल बेसिस. तुम्हाला ऑलरेडी तुमच्याकडून डिक्लेरेशन घ्यायला लागले की एक परमनंट भरती नाही आहे, कॉन्ट्रॅक्टची असणार आहे 10 महिन्यासाठीच. त्यानंतर कन्सोलिडेटेड पेमेंट 35,000च फिक्स असणार आहे. तुम्ही याच्यामध्ये 35,000च कसं काय देता म्हणून विचारू शकत नाही. त्यानंतर आय शॅल नॉट क्लेम रेग्युलराइज माय एम्प्लॉयमेंट. त्यानंतर तुम्ही परमनंटसाठी तुम्ही याच्यासाठी क्लेम करू शकत नाही. त्यानंतर हे जे MTPSS या शाळेअंतर्गत. त्यानंतर पुढं पर्सनल इंटरव्ह्यू होईल. ओनली एलिजिबल ॲप्लिकंट. तुम्ही जेव्हा फॉर्म भरताल फॉर्म भरल्यानंतर तुमचं काय होईल त्यांनी शॉर्टलिस्ट केली जातील. जे कोणते त्यांच्याकडे ईमेल जातील त्या ईमेलमध्ये तुम्हाला शॉर्टलिस्ट केलं जाईल. शॉर्टलिस्टमधली एक लिस्ट काढली जाईल आणि त्या लिस्टमध्ये तुम्हाला बोलवलं जाईल. पहा, दिलेलं आहे ओनली एलिजिबल ॲप्लिकंट्स विल बी कॉल्ड फॉर पर्सनल इंटरव्ह्यू टू बी हेल्ड इन जून. तर 10 जून जर शेवटची तारीख आहे तर मग तुम्हाला इंटरव्ह्यू पण जूनमध्येच होणार आहे. जॉब प्रोफाईल काय असणार आहे पहा, महत्त्वाचं याच्यामध्ये तुम्हाला काम काय करायचं आहे. पहा, काय दिलं आहे. अपॉइंटमेंट काउन्सलर ज्यांच्या कोणाची नोकरी याच्यामध्ये लागेल त्यांच्यासाठी अकॅडमिक करिअर
त्यानंतर इमोशनल अँड सोशल सपोर्ट कोणाला हे विद्यार्थ्यांना द्यायचं आहे. खूप चांगली जॉब असणार आहे, एकदम मस्तपैकी जॉब आहे. याच्यामध्ये तुम्ही विद्यार्थ्यांना सायकोलॉजिकल सपोर्ट द्यायचा आहे. जे इमोशनली वीक आहेत त्यांना सपोर्ट करायचं आहे, काउन्सलर म्हणून काम करायचे आहे, टीचर म्हणून तुम्हाला कोलॅबरेट करायचं आहे, पॅरेंट स्कूल लिडरशिपसोबत फोस्टर सेफ सपोर्टिव्ह एन्व्हायरमेंट ठेवायचं आहे. त्यानंतर स्टुडंटचं वेलबिंगसाठी अकॅडमिक सक्सेससाठी तुम्हाला प्रमोट करायचं आहे. CBSE गाईडलाईन्स तुम्हाला ते ऑब्जेक्टिव्ह फॉलो करायचे. त्यानंतर अंडरगोईंग ट्रेनिंगमध्ये इम्पार्टिंग ट्रेनिंग टू द हॉस्टेल सुपरिटेंडेंट, पॅरेंट्स, टीचर्स, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला करायच्या आहेत. खूप जॉब रोल पण याच्यामध्ये मस्त आहे, चांगला आहे, तुम्ही करू शकता जॉब आहे याच्यामध्ये. त्यानंतर हे त्याचं ॲप्लिकेशन फॉर्म आहे. ॲप्लिकेशन पाहिजे असेल तर आपल्या टेलिग्राम चॅनलवर भेटून जाईल. टेलिग्राम चॅनलची लिंक मी कमेंट बॉक्समध्ये लावून ठेवतो. हे नेम ऑफ द पोस्ट अप्लाय फॉर काउन्सलर हे पोस्ट आहे. फोटो चिपकायचे तुम्हाला, जेंडर पूर्ण नाव वगैरे व्यवस्थित भरायचं, फर्स्ट नेम, मिडल नेम, सरनेम. त्यानंतर तुमचं वय किती होते, नॅशनॅलिटी मराठीला आहात का नाही. त्यानंतर ॲड्रेस तुमचा भरायचा आहे, मोबाईल नंबर, ईमेल आय डी महत्त्वाचा, खूप चांगला भरा, जे व्यवस्थित आहे तोच भरा, चुकू नका. कारण तुम्हाला जर बोलवलं तर मग तुमचं त्यामध्ये ईमेल आय डी बरोबर असणं गरजेचं आहे. आणि तुम्ही जर चुकीचा टाकला तर तुमचं ईमेल आय डी जर चुकीचा असेल तर तुमचं जॉब लागली तरी पण ते तुम्हाला कळणार नाही. त्यासाठी ईमेल आय डी महत्त्वाचा आहे, आधार नंबर. त्यानंतर तुमचे जे काही करंट जॉब पोस्टिंग, तुम्ही कुठे जॉब वगैरे करताय का, कंपनीचं नाव काय, करंट प्लेस ऑफ पोस्टिंग कोणत्या ठिकाणी करताय, आणि काही तुमचा अनुभव आहे का कामाचा. त्यानंतर याच्यामध्ये एक्सपिरियन्स दिला आहे, किती महिन्याचं वगैरे एक्सपिरियन्स आहे ते पुन्हा विचारलेलं आहे याच्यामध्ये. एज्युकेशनल क्वालिफिकेशन काय आहे, 12वी नंतर डिग्री, डिप्लोमा काय शिकलेला आहे, मार्क किती पडले किती. त्यानंतर भाषा कोणती कोणती येते, रीड, राईट आणि स्पीक, ह्या तिन्ही गोष्टी आल्या पाहिजे, म्हणजे तुम्ही त्याच्यामध्ये परफेक्ट असणं गरजेचं आहे. त्यानंतर एम्प्लॉयर, पोझिशन, लोकेशन, मेजर अचिव्हमेंट्स. डिक्लेरेशनमध्ये काय दिले I understand the certified that the best of my knowledge and believe this application form correctly describe myself, my qualification, my experience. I understand that my willful misstatement described my lead to disqualification or dismissal of engaged applied my only contractual job, counselor, student counseling for the 10 months of consolidated payment. I shall not claim any permanent employment. त्यानंतर permanent employment by using this contractual job. सिंपल भाषेमध्ये सांगतो तुम्हाला, हे जे आहे याच्यामध्ये तुम्ही असं सांगताय की फॉर्म भरून दिल्यानंतर तुम्ही परमनंट जॉबसाठी दावा करू शकत नाही. त्यानंतर ह्याच्यामध्ये जेवढी पगार ठरलेली आहे तेवढ्यामध्येच मी करायला तयार आहे. त्यानंतर मी विद्यार्थ्यांना जे काही काउन्सिलिंग करायचे त्या करण्यासाठी तयार आहे. त्यानंतर मी याच्यामध्ये पुढं जॉब जे आहे परमनंटसाठी परमनंटसाठी मी तुम्हाला हे फोर्स वगैरे नाही करू शकणार. ह्या गोष्टी सगळ्या याच्यामध्ये ऑलरेडी दिलेल्या आहेत. त्यानंतर तारीख आणि तुमची सही, हे व्यवस्थित फॉर्म भरून तुम्हाला त्या ईमेलवर पाठवायचं आहे. शेवटची तारीख जी असणार आहे 10 जून. जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करायला विसरू नका. चॅनलला जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. आणि जे कोणी सायकोलॉजीमध्ये त्याचं डिग्री झालेली आहे, डिप्लोमा झालेला आहे किंवा काउन्सिलिंग या फील्डमध्ये त्याचं एज्युकेशन झालेलं आहे तर त्याला हे व्हिडिओची लिंक पाठवा. बरेच जण मला जेव्हा GNM आश्रमशाळेचा मी व्हिडिओ काढला होता त्यामध्ये मला बरेच जण म्हटले होते की तारीख संपली का. कारण बऱ्याच जणांकडे हा व्हिडिओ जो आपण GNM आश्रमशाळेचा सोडला होता यूट्यूबला, तेव्हा खूप डेट संपून गेल्यानंतर खूप जणांनी मला कॉन्टॅक्ट केला होता की तारीख संपली का. तर त्यासाठी जोपर्यंत जेवढ्या लवकर होईल तेवढ्या लवकर त्यांना हे व्हिडिओ पाठवा, जेणेकरून त्यांनी हे फॉर्म भरू शकतात. शेवटची तारीख 10 जून असणार आहे. आणि तुम्हाला कुठे हे त्याचा ॲड्रेस असणार आहे, ईमेल पण दिलेला आहे, ईमेलवर तुम्ही ईमेल करू शकता. हा ईमेल आहे ज्याच्यावर तुम्हाला तुमचं रिझ्यूम आणि डॉक्युमेंट वगैरे पाठवायचे आहेत. आवडला व्हिडिओ तर लाईक करा, नवीन असताना सबस्क्राईब करा. असेच अपडेट आपल्या चॅनलवर लवकर येत असतील. धन्यवाद.